Welcome students. In previous lecture we are seen the close packed in the three dimension. त्याच्यामध्ये आपण stacking of the square close packed layers बघितल्या. त्याचबरोबर आपण stacking of the two hexagonal close packed layers बघितल्या. Packing of the third hexagonal close packed layer त्याच्यामध्ये त्याचे दोन वेज बघितले. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर इन क्लोज्ड पॅक्ड स्ट्रक्चर बघितला आणि नंबर ऑफ वाइड्स पर ॲटम इन द HCP अँड CCP म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये आणि क्युबिक क्लोज पॅकिंग मध्ये असणारा जो वाइड्सचा नंबर आहे हे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलेला आहे. टुडे वी विल सी द पॅकिंग efficiency. Like the coordination number, the magnitude of the packing efficiency give the measure of the how tightly particles are packed together. आपण बघितलं कोऑर्डिनेशन नंबर जास्त असेल तर त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल कसे असतात क्लोजली पॅक्ड असतात. त्याच पद्धतीनं पॅकिंग इफिशियन्सी याच्यावरून सुद्धा त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल किती टाइटली पॅक आहेत याचा आपल्याला त्याच्यावरून काय येत असतो अंदाज येत असतो किंवा त्याच्यावरून आपल्याला त्याची माहिती मिळत असते. आता पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय तर आपल्याला पॅकिंग इफिशियन्सीची डेफिनेशन बघायची आहे आणि ती डेफिनेशन अशी आहे. पॅकिंग इफिशियन्सी इज द फ्रॅक्शन ऑर द पर्सेंटेज ऑफ द टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय द स्पेअर ऑर पार्टिकल्स. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलनी टोटल ज्या क्रिस्टलमध्ये असणारी स्पेस आहे त्याच्यापैकी किती ऑक्युपाय केली याच्यावरून आपल्याला काय मिळत असतं पॅकिंग इफिशियन्सी मिळते. म्हणजे त्या असणाऱ्या पार्टिकलनी त्या युनिट सेल मध्ये किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेली आहे त्याचं आपण काय करतो पर्सेंटेज काढतो. म्हणजेच आपण त्याची काय काढत असतो पॅकिंग इफिशियन्सी काढत असतो. आणि त्यामुळं आपण जे पॅकिंग इफिशियन्सी आहे त्या पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपण बघतो. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय द टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. आपल्याला इथं पर्सेंटेज काढायचं आहे आणि त्यामुळे आपण काय करतो जी टोटल व्हॉल्यूम युनिट सेलचे आहे त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलनी ऑक्युपाइड केलेली व्हॉल्यूमला आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल न डिवाइड करतोय आणि त्याला आपण 100 न काय करतोय मल्टिप्लाय करतोय. म्हणजे इथं आपण पर्सेंटेज त्याचं काढतोय. पर्सेंटेज ऑफ द स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल किंवा स्पेअर इट इज नथिंग बट द पॅकिंग इफिशियन्सी आणि त्यालाच आपण काय म्हणतोय पॅकिंग इफिशियन्सी म्हणतोय. आणि मग आपल्याला जे क्युबिक सेल्स आहेत त्याचे वेगवेगळे जे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये असणारी जी पॅकिंग इफिशियन्सी आहे ती डिटरमाइन करायची आहे आणि त्यामुळे आपण सुरुवातीला बघतोय पॅकिंग इफिशियन्सी ऑफ द मेटल क्रिस्टल इन द सिंपल क्युबिक लॅटिस. म्हणजे आपण सिंपल क्युबिक लॅटिस घेणार आहे आणि या सिंपल क्युबिक लॅटिस मध्ये ज्या असणारे पार्टिकल्स आहेत त्याची असणारी आपण काय करतोय पॅकिंग इफिशियन्सी काढतोय आणि तिथं असणारा जो क्रिस्टल आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये मेटल फॉर्म मध्ये आणि त्यामुळे आपलं हेडिंग आहे द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ द मेटल क्रिस्टल्स इन द सिंपल क्युबिक लॅटिस. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की तुमची डायग्राम तुमच्या समोर दिसते आणि मग त्याच्यामध्ये माहित आहे तुम्हाला सिंपल क्युबिक जी सेल आहे त्या सिंपल क्युबिक सेल मध्ये पार्टिकल्स आर ॲट दी कॉर्नर्स and touches to each other along the edges. म्हणजे याच्यामध्ये असणारे पार्टिकल कुठे असतात कॉर्नरला असतात आणि ते एकमेकाला काय होत आहेत टच होत आहेत. आणि मग तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय की दोन फिगर आहे की तुम्हाला ऍक्च्युअली पार्टिकल्स दिसतात आणि दुसऱ्या फिगर मध्ये जर तुम्ही बघितलं की त्याच्यामध्ये असणारी लेंथ ऑफ एज आहे ती लेंथ ऑफ एज आपण काय घेणार आहे ए घेणार आहे आणि ते असणारे जे पार्टिकल आहे ते पार्टिकल आपण काय घेतोय स्पेअरच्या स्वरूपात आहेत असं आपण कन्सिडर करतोय. आणि त्यामुळं हे जे असणारे पार्टिकल किंवा तो असणारा स्पेअर याचा जो असणारा जो रेडियस आहे तो रेडियस काय आपण म्हणतोय आर म्हणतोय.
आणि मग त्याच्यावरून आपल्याला वेगवेगळ्या स्टेप वापरायच्या आणि त्या स्टेप मध्ये आपण काय काढणार आहे तर पॅकिंग इफिशियन्सी काढणार आहे सिंपल क्युबिक युनिट सेलची आणि त्यासाठी आपण 4 स्टेप बघणार आहे. त्या 4 स्टेप मधल्या पहिलीची स्टेप आपल्याला बघायची आहे रेडियस ऑफ द स्पियर काढायचंय आणि मग रेडियस ऑफ द स्पियर काढण्यासाठी जर तुम्ही फिगर मध्ये बघितलं a इज इक्वल टू 2r आहे. इथं तुम्हाला दिसतंय की रेडियस जर बघितला स्क्वेअरचा आर आहे दुसऱ्या स्क्वेअरचा रेडियस आर आहे आणि लेंथ ऑफ एजेस बघितलं तर ए इज इक्वल टू 2r आहे आणि तेच आपण घेतलंय ए इज इक्वल टू काय आलं 2r आहे आणि मग त्याच्यावरून तुम्ही काय काढू शकता तर रेडियस काढू शकता. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ए इज इक्वल टू 2r हे आपण काय करतोय त्याचा फॉर्मेट बदलतोय ते चेंज करतोय आणि मग आपल्याला काय मिळणार आहे रेडियस मिळणार आहे आर इज इक्वल टू ए डिवायडेड बाय 2. आपण इक्वेशन नंबर काय म्हणतोय 1 म्हणतोय. इथं आपण आर काय आहे रेडियस ऑफ द ॲटम आहे आणि ए काय आहे इज द लेंथ ऑफ युनिट सेल एज. युनिट सेलची जी एज लेंथ आहे ती किती आहे ए आहे आणि अशा पद्धतीनं पहिला पॉइंट आहे तो पहिला पॉइंट आपण बघितला तो कुठला आहे रेडियस ऑफ द स्क्वेअर हा पण काढलेला आहे. आता रेडियस ऑफ द स्क्वेअर काढल्यानंतर आपल्याला दुसरी स्टेप बघायची आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द स्क्वेअर काढायचे आणि मग तुम्हाला माहित आहे की इथं असणारा स्क्वेअर आहे आणि त्याची व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला तुम्ही शिकलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो फॉर्म्युला पाठ असेल किंवा तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे व्हॉल्यूम ऑफ द स्क्वेअर आपण कशी काढतो 4/3 पाय आर क्यूब. अशा पद्धतीनं तुम्हाला हा फॉर्म्युला कशाचा मिळतो व्हॉल्यूम ऑफ द स्क्वेअरचा हा तुम्ही पाठीमागे शिकलेला आहे आणि त्यामुळे आपण काय करणार आहे असणारे जे आयटम्स आहे हे स्क्वेअरच्या स्वरूपात आहेत आणि त्यामुळे आपण काय केली व्हॉल्यूम ऑफ द स्क्वेअर काढली आणि व्हॉल्यूम ऑफ द स्क्वेअर ही काय आहे 4/3 पाय आर क्यूब आहे. आता इथं आपण जे इक्वेशन मिळालं ह्या इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे तर आपला असणारा जो पार्टिकल आहे हा पार्टिकल सुद्धा आपण काय म्हणतो स्क्वेअरच्या स्वरूपात आहे आणि मग त्याच्या असणारा आपण रेडियस बघितलेला आहे आणि तो रेडियस काय आपण बघितला आर इज इक्वल टू सॉरी रेडियस आपण बघितला आर इज इक्वल टू ए अपॉन 2 आणि मग ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये घालणार आहे आणि त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू काय होणार आहे 4/3 पाय आर च्या ऐवजी आपण काय घेणार आहे ए अपॉन 2 ची व्हॅल्यू घातली आणि त्याचं आपल्याला काय करायचंय क्यूब काढायचंय आणि मग हे जे इक्वेशन आहे इक्वेशन तुम्ही सोडवलं तर आपल्याला माहित आहे की 2 चा क्यूब किती येणार आहे 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 2 मल्टिप्लाइड 4 मल्टिप्लाइड बाय 2 काय होणार आहे 8 होणार आहे आणि मग तुम्ही काय करणार आहे 4 न 8 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे तिथं 4 न डिवाइड करणार आहे तुम्ही आणि त्यामुळं इथं जर तुम्ही डिवाइड केलं आणि हे जे इक्वेशन काढलं तर ह्या इक्वेशनची येणारी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय येते पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल आहे ह्या वन पार्टिकलची असणारी जी व्हॉल्यूम आहे ती व्हॉल्यूम तुम्हाला मिळते आणि सिंपल क्युबिक युनिट सेलसाठी ती व्हॉल्यूम काय येते पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. आता आपल्याला त्याच्यावरून काय करायचंय टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल काढायचे. तिसरी स्टेप आपण बघतोय टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स आणि मग तुम्हाला माहिती आहे आपलं असणारे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कुठलं आहे सिंपल क्युबिक युनिट सेल आहे आणि या पाठीमागच आपण बघितलं की सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये असणारा तो पार्टिकलचा नंबर 1 आहे. म्हणजे तिथं एकच पार्टिकल आहे आणि त्यामुळं जे आपण व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल काय येणार आहे तीच आपल्याला टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल येणार आहे आणि मग त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो दॅट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन युनिट सेल. जे आत्ताच काढलेली आपण पार्टिकल ऑफ व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल तीच व्हॅल्यू इथं येणार आहे. ती व्हॅल्यू असणार आहे पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6 आणि अशा पद्धतीने तुम्ही काय काढली टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल काढली. आता तुम्हाला काय काढता येते त्याच्यावरून व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल काढता येते कारण तुम्हाला माहिती आहे ही क्यूब आहे आणि क्यूबची आपण काय काढू शकतो व्हॉल्यूम काढू शकतो आणि क्यूबची व्हॉल्यूम काय येणार आहे ए क्यूब येणार आहे.
आणि मग त्याच्यावरून आपण काय बघणार आहे, पुढची स्टेप बघणार आहे, चौथी स्टेप बघणार आहे, दॅट इज द पॅकिंग इफिशियन्सी. आणि मग पॅकिंग इफिशियन्सीचा तुम्हाला फॉर्म्युला आपण सुरुवातीलाच बघितला, दॅट इज व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन द युनिट सेल डिवायडेड बाय काय असणार आहे, टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. हा पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. आणि मग ह्या पॅकिंग इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय केलं, ह्याच्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत, ह्या व्हॅल्यू आपण भरल्या की आपल्याला काय मिळणार आहे, त्याची व्हॅल्यू पॅकिंग इफिशियन्सी मिळणार आहे. आता आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल इन युनिट सेल, त्याची व्हॅल्यू काय आहे, पाय ए क्यूब डिवायडेड बाय 6. आता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपण काढली, ही सिंपल क्यूबिक सेल आहे. आणि मग क्यूबची व्हॉल्यूम आपण काढतो ए क्यूब, म्हणजे आपण म्हणलं डिवायडेड बाय ए क्यूब, म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल तिथं आपण काय भरणार आहे, ए क्यूब भरणार आहे, मल्टिप्लाइड बाय 100 आपण केलं. आणि मग हे आपण काय केलं, सिम्प्लिफिकेशन आपण याचं केलं. तर याचं सिम्प्लिफिकेशन जेव्हा तुम्ही करताय, त्या सिम्प्लिफिकेशनचा आपल्याला फॉर्म्युला मिळतो 100 पाय डिवायडेड बाय 6. आणि मग आपल्याला पायची किंमत माहित आहे, ती पायची किंमत आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहे, म्हणजे आपण काय येणार आहे, इज इक्वल टू म्हणणार आहे तुम्ही 100 मल्टिप्लाइड बाय 3.142 डिवायडेड बाय 6. आणि मग ह्याचं आपण काय करणार आहे, ती 3.142 न 100 ला मल्टिप्लाइड करणार आणि त्याला 6 ने डिवाइड करतो, तेव्हा जी येणारी व्हॅल्यू आहे, येणारं जे उत्तर आहे ते किती येतं, 52.36%. म्हणजे तुम्ही याच्यावरून सांगू शकता ही जी सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे, त्या सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किंवा सिंपल क्यूबिक लॅटिस मध्ये 52.36% ऑफ द टोटल स्पेस इज ऑक्युपाइड बाय द पार्टिकल. म्हणजे इथं असणाऱ्या ज्या पार्टिकलने ऑक्युपाइड केलेली जी स्पेस आहे, ती स्पेस किती येते, 52.36% येते. आणि मग त्याचबरोबर तुम्हाला ही स्पेस माहीत झाल्यामुळं ऑक्युपाइड झालेली स्पेस माहीत झाली, त्यामुळे त्याच्यामध्ये असणारी जी एम्प्टी स्पेस आहे, ही एम्प्टी स्पेस किंवा त्याला आपण वाइड्स असं म्हणतो, ही वाइड सुद्धा आपल्याला काढता येते. आणि मग वाइड काढण्यासाठी आपण काय म्हणणार आहे, टोटल जी असणारी स्पेस किती आहे किंवा टोटल असणारी व्हॉल्यूम ही जर 100 असेल, 100% मायनस आता आपण काढलेली 52.36% इज इक्वल टू काय येणार आहे, 47.64% ही काय असणार आहे, त्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस असणार आहे. आणि इट इज कॉल्ड ॲज अ वाइड व्हॉल्यूम. आणि तीच काय असणार आहे, त्याच्यामध्ये असणारे वाइड किंवा एम्प्टी स्पेस असणार आहे. अशा पद्धतीनं सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे, त्या सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये 52.36% ही स्पेस काय केली जाते, पार्टिकलनी ऑक्युपाइड केली जाते. आणि 47.64% ही काय असते, त्याच्यामध्ये वाइड असते किंवा एम्प्टी व्हॉल्यूम असते. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे. आणि पुढचा पॉइंट बघत असताना आपण काय बघतोय, द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ द मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस. म्हणजे दुसरा जो आपला टाईप आहे, तो दुसरा टाईप कुठला आहे, तुम्हाला माहित आहे, बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस. आणि मग आपण बॉडी सेंटर्ड क्यूबिक लॅटिस मध्ये सुद्धा असणारे जे पॅकिंग इफिशियन्सी आहे, ती पॅकिंग इफिशियन्सी आपण काढणार आहे. आणि त्याच्यासाठी ह्याच आपण आता ज्या वापरलेल्या 4 स्टेप आहेत, त्या 4 स्टेप इथं आपल्याला काय करायचे, वापरायचे. आता तुम्हाला माहिती आहे की जर बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल असेल, तर त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत, ते पार्टिकल कुठे असतात हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत, ते पार्टिकल कुठे प्रेझेंट असतात, द पार्टिकल्स आर प्रेझेंट at the corners of the edges as well as the particles are the present at the center of the body. आणि मग त्याचा वापर करून आपण काय करणार आहे, पहिली स्टेप बघतोय, दॅट इज द रेडियस ऑफ द स्पेअर किंवा रेडियस ऑफ द पार्टिकल. आणि मग त्याच्यामध्ये आपण सांगतोय, इन द पीसीसी युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, द पार्टिकल ऑक्युपाइज द कॉर्नर्स अँड इन ॲडिशन वन पार्टिकल इज ॲट द सेंटर ऑफ द क्यूब. आणि मग इथं तुम्हाला फिगर दिसते, आणि त्या फिगर मध्ये आपण काय करतोय, थोडाच पार्ट दाखवलंय. पाठीमागे तुम्ही फिगर बघितलेली आहे, त्याच्यामध्ये असणारे पार्टिकल कॉर्नर्सला असतात आणि त्याचबरोबर असणारे
जे पार्टिकल्स आहे हा एक पार्टिकल बॉडीच्या सेंटर मध्ये आहे, हा आपण बघितलेला आहे आणि आपल्याला आवश्यक असणारी फिगर आता तुमच्या समोर दिसते. आणि मग इथे त्या फिगर मध्ये तुम्हाला असं दिसतंय की जे असणारे कॉर्नरला पार्टिकल्स आहेत ते कॉर्नरचे पार्टिकल सेंटरला जो पार्टिकल आहे त्या सेंटरच्या पार्टिकलला काय करतायत, टच करतायत. आणि त्यामुळं द पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ द क्यूब टचेस द टू कॉर्नर्स along the diagonal of the cube. आता हा क्यूबचा आपण काय घेतला, कर्ण डायगोनल आपण घेतलेला आहे. आणि मग त्या डायगोनलला सुद्धा काय करते, डायगोनल वरती हे जे असणार आहे तुम्हाला डायगोनल वरती असं दिसेल की डायगोनल वरती कॉर्नरचे असणारे जे पार्टिकल्स आहेत ते काय करतायत, जो सेंटरला असणाऱ्या पार्टिकलला टच करतायत. आणि मग ह्याचा वापर करून आपल्याला काय काढायचंय, रेडियस ऑफ द स्पेअर काढायचंय. आणि मग रेडियस ऑफ द स्क्वेअर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, टू ऑब्टेन द रेडियस ऑफ द पार्टिकल स्पेअर द पायथागोरस थेरम इज अप्लाइड. आणि इथं आपण काय करणार आहे, पायथागोरसच्या थेरमचा वापर करणार आहे. आणि त्याचा वापर करून आपण इथं असणारा जो स्पेअर आहे किंवा इथं असणारा जो पार्टिकल आहे त्या पार्टिकलचा आपण रेडियस काय करणार आहे, डिटरमाइन करणार. आता जी कंडिशन घेतलेली आहे ती कंडिशन आपण तीच घेणार आहे की रेडियस ऑफ द स्पियर किंवा रेडियस ऑफ द पार्टिकल याच्यासाठी जे आपण नोटेशन वापरणार आहे ते स्मॉल आर असणार आहे. आणि लेंथ ऑफ एज ऑफ द युनिट सेल याच्यासाठी जे असणारं नोटेशन असणार आहे ते स्मॉल ए असणार आहे. आणि मग आपण काय करतोय, ह्या फिगरचा आपण वापर करणार आहे आणि त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, तो रेडियस आहे इथं असणाऱ्या स्पेअरचा किंवा पार्टिकलचा आपण रेडियस काढतोय. आणि मग रेडियस काढण्यासाठी आपण काय करणार आहे, इथं एक ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहे. आणि फॉर दी ट्रायंगल आपण काय म्हणतोय, एफ ई डी. आपण सुरुवातीला जो ट्रायंगल घेतोय तो सुरुवातीचा असणारा ट्रायंगल हा खालचा बेस मध्ये तुम्हाला दिसतोय तो ट्रायंगल असणार आहे. आणि तो कुठला आहे, एफ ई डी असा हा ट्रायंगल आहे. आणि ह्या एफ ई डी ट्रायंगल मध्ये जर तुम्ही बघितला, द कोन दॅट इज द ट्रायंगल, तो एफ ई डी इज इक्वल टू 90 डिग्री. याच्यामध्ये असणारा जो अँगल आहे हा अँगल आपण कुठला घेतोय, तर ई एफ डी अँगल घेतोय. हा ई एफ डी अँगल किती आहे, 90 डिग्री सेल्सिअस आहे. आणि ह्याच्यावरती आपण काय करणार आहे, पायथागोरसचं प्रमेय वापरणार आहे. आणि मग तुम्हाला माहित आहे की जे 90 डिग्रीच्या समोर असणारा काय असतो, तर डायगोनल असतो. आणि तुम्हाला माहित आहे की डायगोनल किंवा हायपोथेसिस तुम्ही म्हणता की त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो, द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. आणि दुसऱ्या दोन साइडच्या बेरजे एवढा काय असतो तुम्हाला माहित आहे, जो डायगोनल आहे त्याचा स्क्वेअर असतो. आणि मग ह्याचा वापर करून आपण काय म्हणू शकतो, तर तुम्ही पुढे म्हणू शकता दॅट इज द एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू, याच्यावरून आपण काय करणार आहे, एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू एफ ई स्क्वेअर प्लस ई डी स्क्वेअर. म्हणजे ह्याची डायगोनल असणारा कुठला आहे, एफ डी आहे. मग एफ डी चा स्क्वेअर काय येणार आहे, दुसऱ्या दोन बाजूच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो दॅट इज एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू एफ ई स्क्वेअर प्लस ई डी स्क्वेअर. आणि मग आपल्याला माहित आहे ई एफ काय आहे, तर लेंथ ऑफ एज आहे युनिट सेलची. आणि ईडी सुद्धा काय आहे, तर लेंथ ऑफ युनिट सेल आहे. आणि मग ही लेंथ ऑफ युनिट सेलची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. आणि आताच मी तुम्हाला सांगितलं होतं ती व्हॅल्यू आपण किती घेणार आहे, ए घेणार आहे. आणि मग ती व्हॅल्यू आपण ए घेतले की त्याच्या व्हॅल्यू काय करणार आहे, तुम्ही त्याच्यामध्ये भरणार आहे. आणि त्या व्हॅल्यू भरले आपल्याला इक्वेशन मिळतं एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू एस स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. म्हणजे दोन एस स्क्वेअर आले त्याची बेरीज केली आपण तर ती काय येणार आहे, 2s स्क्वेअर येणार आहे. आणि ह्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणतोय, 1 म्हणतोय. आता इथे तुम्ही एफ डी ची काय काढलेली आहे, व्हॅल्यू काढलेली आहे. आणि एफ डी ची व्हॅल्यू तुम्ही काढली तर एफ डी ची व्हॅल्यू इथं काय आलेली आहे, 2s स्क्वेअर आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करतोय, पुढचा ट्रायंगल आपण घेणार आहे. आणि पुढचा ट्रायंगल आपण घेत असताना काय करणार आहे, पुढचा जो ट्रायंगल घेतोय तो ट्रायंगल आपण घेतोय ए एफ डी. पुढचा ट्रायंगल आपण कुठला घेणार आहे, ए एफ डी. हा आपण ट्रायंगल घेतला. ह्या ए एफ डी ट्रायंगल मध्ये जरी तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये असणारा जो
कोण ADF हा काय आहे 90 आहे. म्हणजे याच्यातला आपण जो कोण बघतोय हा कुठला तर कोण ADF हा किती आहे 90 डिग्री आहे. आणि मग इथं सुद्धा ह्या ट्रायंगल साठी सुद्धा आपण काय म्हणणार आहे अँगल ADF हा 90 आहे आणि इथं सुद्धा आपण काय करणार आहे पायथागोरस थेरमचा वापर करून त्याच्यावरून आपण त्याचा डायगोनल बघणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये असणारा डायगोनल जर तुम्ही बघितला तर तो डायगोनल कुठला आहे AF आहे. आणि मग त्याच्यावरून आपण इक्वेशन लिहू शकतो आणि ते इक्वेशन असं लिहिणार आहे तुम्ही दॅट इज द EF स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर. आणि मग आपण पहिल्यांदा इक्वेशन मध्ये नंबर 1 मध्ये ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणतोय आणि इक्वेशन 1 मध्ये काय काढले तुम्ही जी FD स्क्वेअर आहे त्या FD स्क्वेअरची तुम्ही काय केलेली व्हॅल्यू भरलेली आहे. आणि इथं AD ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे AD काय आहे लेंथ ऑफ एज आहे आणि ही लेंथ ऑफ एज असलेला त्याची व्हॅल्यू A असणार आहे. आणि मग ह्याच्या असणाऱ्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपण काय करू शकतो पुट करू शकतो. आणि मग ह्या व्हॅल्यू आपल्याला काय करायचे याच्यामध्ये भरायचे आहे आणि ह्या व्हॅल्यू भरल्या आपल्याला मिळणारं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन अशा पद्धतीने मिळतं दॅट इज FD स्क्वेअर इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू काय A आहे आणि त्यामुळे AD स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे A स्क्वेअर येणार आहे. FD स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 2A स्क्वेअर आहे आणि त्यामुळं FD स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं A स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर आणि मग त्याची व्हॅल्यू काय येणार आहे 3A स्क्वेअर. म्हणजे A स्क्वेअर कॉमन आहे 1 प्लस 2 3 आलं आणि मग त्यामुळं AF स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं 3A स्क्वेअर आलं. आता आपल्याला AF स्क्वेअर आपण काढला इथं. आता जर तुम्ही बारकाईने ह्या डायग्राम मध्ये जर बघितलं तर ह्या डायग्राम मध्ये तुमच्या असं लक्षात येईल की इथं जे असणाऱ्या व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे तर AF ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला डायग्राम वरून काढता येते. आणि इथं आपण सांगितलेले की रेडियस आहे तो रेडियस R आहे आणि त्याच्यामुळं जर तुम्ही रेडियस 1 असेल तर तुमच्या लक्षात येईल इथं असणारे जे AF आहे AF ची व्हॅल्यू काय येणार आहे R परत मधला स्क्वेअर जो आहे पूर्ण आहे त्याच्यामुळे त्याचा हा रेडियस R हा रेडियस R म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं ही व्हॅल्यू R येणार आहे ही R येणार आहे ही R येणार आहे आणि ही R येणार आहे. म्हणजे काय येणार आहे 4R ही सुद्धा काय येणार आहे AF ची व्हॅल्यू येणार आहे. आता इथं आपण ह्याच्या व्हॅल्यू भरलेल्या आहेत AF स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर इथं आपल्याला आलेलं आहे आणि त्यामुळे आपण काय करणार आहे याच्यावरून सुद्धा तुम्ही काय करू शकता तर AF ची व्हॅल्यू काढू शकता. आणि मग AF ची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर दोन्ही साइडचे आहे त्या दोन्ही साइडचं काय करणार आहे हा स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट तुम्ही काढणार आहे. आणि स्क्वेअर रूट काढले की तुम्हाला काय येणार आहे तर AF इज इक्वल टू अंडर रूट 3 आणि A स्क्वेअरचा काय होणार आहे A होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही काय केलं तर AF ची व्हॅल्यू काढली आणि AF ची व्हॅल्यू काढता नंतर ती व्हॅल्यू आपल्याला काय मिळते दॅट इज द अंडर रूट 3A. का तर A स्क्वेअरचं आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर रूट काढायचं आहे आणि त्याची व्हॅल्यू काय होणार आहे A होणार आहे. अशा पद्धतीनं AF ची व्हॅल्यू इथं आपण काढली अंडर रूट 3A. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की AF ची दुसरी एक व्हॅल्यू आपण बघितली आणि दुसरी एक असणारी AF ची व्हॅल्यू काय आपण बघितली AF इज इक्वल टू 4R. आणि मग ह्याच्यामध्ये बघितलं AF जे आपण लेफ्ट साइडला बघितलं तर सेम व्हॅल्यू आहे त्यामुळे राईट साइड सुद्धा काय होणार आहे इक्वल होणार आहे. आणि त्यामुळं आपण काय केलं त्याच्या ज्या राईट साइड आहेत त्या राईट साइड तुम्ही जर इक्वल केल्या किंवा आपण ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर तुम्हाला इक्वेशन काय मिळणार आहे अंडर रूट 3A इज इक्वल टू 4R. आणि मग आपल्याला काय काढायचं रेडियस ऑफ द स्क्वेअर काढायचं आहे किंवा रेडियस ऑफ द पार्टिकल काढायचं R ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आणि त्यामुळे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण काय करणार आहे रिअरेंज करणार आहे. आणि मग हे इक्वेशन रिअरेंज केलं की आपल्याला R
मिळते आर इज इक्वल टू काय येणार आहे √3 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय ए. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला काय मिळतं इथं √3 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाइड बाय ए. लक्षात ठेवायचंय. ह्याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणतोय. आणि ही जी असणारी व्हॅल्यू ही कशाची आहे रेडियस ऑफ द स्पेअरची. आणि अशा पद्धतीनं तुम्ही काय काढू शकता रेडियस ऑफ द स्पेअर. अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलं बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल मध्ये जे असणारे स्पेअर्स आहे त्याचा रेडियस हा काय येत असतो √3 डिवायडेड बाय 4 ए. आता आपल्याला हे पहिली स्टेप आपण बघितली दॅट इज द रेडियस ऑफ द स्पेअर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे दुसरी स्टेप बघायचे आणि दुसरी स्टेप तुम्हाला माहिती आहे दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर. आणि मग इथे आपण बघितलं की इथं असणारे जे स्पेअर्स आहेत त्या स्पेअरची व्हॉल्यूम आपल्याला माहित असते आणि ती स्पेअरची व्हॉल्यूम काय असते तर 4/3 पाय आर आपण सबस्टिट्यूट करतोय. आणि मग ह्या इक्वेशन मध्ये आपण ह्या आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपण काय करणार आहे आपल्याला जे इक्वेशन 4 मध्ये आपण जी काढलेली व्हॅल्यू ही आपण इथं इक्वेशन मध्ये भरणार आहे. आणि ह्या इक्वेशन मध्ये भरल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे व्हॉल्यूम ऑफ द वन पार्टिकल दॅट इज 4/3 पाय. आणि आर ची व्हॅल्यू आहे √3/4 मल्टिप्लाइड बाय ए. त्याचं काय करणार आहे त्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घालतोय आपण आणि त्याचं काय करतोय आपण क्यूब करतोय. आता ह्याची क्यूब केल्यानंतर जे आपल्याला व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू कशी मिळते आपल्याला बघा 4/3 पाय √3 मल्टिप्लाइड बाय √3 मल्टिप्लाइड बाय √3 होणार आहे. आणि मग तुम्ही लक्षात येईल तुमच्या की √3 मल्टिप्लाइड बाय √3 करणार आहे तुम्ही डिवायडेड बाय 4 आहे 4 चा क्यूब केला आपण तो किती येणार आहे 64 येणार आहे मल्टिप्लाइड बाय काय आहे 8 त्याचा क्यूब आहे आणि 8 चा क्यूब काय येतो a क्यूब येतो. आणि मग आपण हे काय केलं सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे जे 4 आहे त्या 4 न तुम्ही काय करणार आहे 64 ला डिवाइड करणार आहे आणि मग काय येणार आहे त्याचे 60 येणार आहे √3 ला √3 ला काय होणार आहे तर त्याची व्हॅल्यू जर आपण काढली तर ती 3 येणार आहे आणि 3 ला 3 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. आणि मग आपल्याला हे जर तुम्ही सॉल्व केलं तर त्याच्यामुळे मिळणारी जी व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर आहे ती व्हॉल्यूम ऑफ स्पेअर काय येणार आहे √3 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 60. म्हणजे अशा पद्धतीनं इथं असणारी व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर मिळणार आहे. हा एका स्पेअरची आपल्याला काय मिळालेले व्हॉल्यूम मिळालेली आहे. आणि एका स्पेअरची असणारी जी व्हॉल्यूम आहे ती व्हॉल्यूम काय आहे √3 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 16. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. आता त्याच्यावरून आपल्याला काय काढायचंय तर आपल्याला टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स काढायचे. त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स. आणि मग टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स तुम्हाला माहिती आहे आपण शिकलेलं आहे की हे जे असणारी युनिट सेल आहे ही कुठली आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे. आणि बॉडी सेंटर्ड युनिट सेल कंटेन्स द 2 पार्टिकल्स. आणि आपल्याला एका पार्टिकलची काय माहित आहे तर व्हॉल्यूम माहित आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे आहे दोन पार्टिकलची व्हॉल्यूम काढायची आहे. म्हणजे एका पार्टिकलची आलेली जी व्हॉल्यूम आहे त्या एका आलेल्या पार्टिकलच्या व्हॉल्यूमला आपण काय करणार आहे 2 न मल्टिप्लाय करणार आहे आणि त्यामुळे आपल्याला काय येणार आहे दोन पार्टिकलची व्हॉल्यूम येणार आहे. म्हणजेच आपल्याला असणारे जे युनिट सेल मध्ये असणारे टोटल पार्टिकल्स आहे ते टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स मिळणार आहे. आणि मग ते टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स साठी आपण काय करतोय तर 2 मल्टिप्लाइड बाय √3 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 60. ही एका पार्टिकलची व्हॉल्यूमला आपण 2 न मल्टिप्लाइड केलं तर हे आपण काय केलं जेव्हा सॉल्व करणार आहे तुम्ही सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळत असते टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स मिळत असते. आणि मग टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल काय येणार आहे 2 डिवायडेड 2 ला 16 ला डिवाइड केलं 8 येणार आहे. आणि मग आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू काय मिळते √3 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 8. याला आपण इक्वेशन नंबर 5 म्हणतोय. ही जी असणारी व्हॉल्यूम आहे ही काय आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल्स आहे.
म्हणजे तिसऱ्या स्टेपमध्ये आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ द पार्टिकल काढलं आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचे, पॅकिंग इफिशियन्सी काढायचे. आणि मग पॅकिंग इफिशियन्सी आपण चौथ्या स्टेपमध्ये करतोय, स्टेप 4 द पॅकिंग इफिशियन्सी. आणि मग पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय आहे, that is the volume occupied by the particle in unit cell divided by total volume of the unit cell multiplied by 100. आणि मग ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, व्हॅल्यू भरणार आहे. आणि व्हॅल्यू भरत असताना तुम्हाला माहित आहे की व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल किती आहे, √3 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 8. आणि व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल ए क्यूब आहे, त्यामुळं आपण ती व्हॅल्यू भरलेली आहे, मल्टिप्लाइड बाय आपण 100 केलेलं आहे. आणि मग इथं आपण बघितलं आपल्याला काय मिळणार आहे, √3 पाय ए क्यूब डिवायडेड बाय 8 ए क्यूब. आता ए क्यूबला ए क्यूब तुम्ही काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. मल्टिप्लाइड बाय काय करणार आहे, 100 करणार आहे. म्हणजे तुम्ही काय येणार आहे, √3 पाय डिवायडेड बाय 8 मल्टिप्लाइड बाय 100. आणि हे काय करणार आहे, तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. आणि मग त्याच्या येणारं जे आन्सर आहे, त्याची येणारी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती येते, 68%. आणि मग आपण म्हणू शकतो, thus the 68% of the total volume in the BCC unit lattice cell is occupied by the atoms. आणि मग इथं असणारे जे ॲटम्स आहेत त्या ॲटम काय करतात, तर बॉडी सेंटर्ड क्युबिक सेलमध्ये 68% जी टोटल व्हॉल्यूम आहे त्या टोटल व्हॉल्यूमच्या 68% व्हॉल्यूम ही या ॲटमने किंवा पार्टिकलने काय केली जाते, ऑक्युपाइड केली जाते. आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढता येते, त्याच्यामध्ये असणारी एम्प्टी जी स्पेस आहे किंवा वाईड व्हॉल्यूम आहे ती वाईड व्हॉल्यूम आपल्याला काढता येते. आणि मग वाईड व्हॉल्यूम आपण काढतो 100 मायनस 68. आणि मग काय येणार आहे, 32% ही काय असते, त्याच्यामध्ये असणारी एम्प्टी स्पेस असते किंवा वाईड व्हॉल्यूम असते. अशा पद्धतीनं जर आपण काय घेतलं, बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल घेतलं किंवा क्युबिक लॅटिस घेतला, तर त्याच्यामध्ये 68% ही काय स्पेस ऑक्युपाइड केली जाते पार्टिकलने आणि 32% ही एम्प्टी स्पेस असते. आणि त्यामुळे जर आपण जे सुरुवातीचं स्ट्रक्चर आपण बघितलं सिंपल क्युबिक लॅटिस, त्याच्यामध्ये 52.36% स्पेस काय केली जाते, ऑक्युपाय केली जाते. आणि बॉडी सेंटर्ड मध्ये त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 68% स्पेस ही ऑक्युपाय केली जाते. म्हणजे आपण म्हणू शकतो सिंपल क्युबिक युनिट सेल पेक्षा बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल ही कशी असते, मोस्ट इफिशियंट असते. कारण त्याच्यामध्ये असणारी जास्त स्पेस ही त्या पार्टिकलनी काय केली जाते, ऑक्युपाय केली जाते. म्हणजे हे स्ट्रक्चर कसं असतं, तर इफिशियंट असतं. इथं आपण काय करतोय, थांबतोय. थँक्यू.